अत्यंत नम्रपणे जी आतली गोष्ट सांगतो. अंदर काय आमचे तीनही नेते देवेंद्रजी, एकनाथजी, अजितदादाजी राज्याचे नेते आहेत. या तिघांनी बसून काही वेळ मी बसलो आहे. एक विषय पक्का झाला आहे, कुठल्या सीटला कोणी आग्रह करायचा नाही. ज्यांच्याकडे त्या सीटवर चांगला उमेदवार आहे, ज्या सीटवर एकनाथजी जिंकू शकतात त्या ठिकाणी एकनाथजीला, अजितदादा जिंकू शकतात अजितदादाला, भाजप जिंकेल भाजपला. आणि तिघांचे आम्ही एका समोर बसून तिघही आम्ही प्रेझेंट करतो आहे. आमचा दावा त्यांचा दावा, त्यातून मग हे ठरलं आहे, आग्रह नाही, महायुती कशी जिंकेल यावर सीटचं आम्ही वाटप करणार आहे. आणि जवळपास 70% 75%च्या जागेवर आमचे एकमतही झालं आहे. थोडं काही ठिकाणी आहे त्याचं 10-15% ते सुटून जाईल 1-2 दिवसामध्ये. काही शिवसेना भाजपच्या समोर आहे, काही ठिकाणी एनसीपी भाजपच्या समोर आहे, काही तिघही आहोत असे त्या ठिकाणी काही दावे प्रतिदावे आहे. पण आग्रह नाही. आग्रह नसल्यामुळं युती सोपी आहे. मी पहिल्यांदा बघितलं आहे युतीमध्ये की फार आग्रह नाही आहे, ही सीट त्याला की ही सीट त्याला. सिटिंग गेटिंगमध्ये असं नाही आहे की सिटिंग गेटिंग कायम राहतील. सिटिंग गेटिंगमध्ये सुद्धा काही जागा एखादं वाटलं भाजपला वाटते आम्ही जिंकत नाही, आम्ही सोडून देऊ. शिवसेना एकनाथ शिंदेला वाटलं की बाबा हे आम्ही जिंकत नाही, ते आम्हाला भाजपला देऊन टाकतील, भाजपकडे स्ट्रॉंग उमेदवार आहे. अजितदादाला असं वाटलं एखादी सीट अशी आहे ज्या ठिकाणी भाजप स्ट्रॉंग आहे, आमची सिटिंग आहे, ते या विचार करतील. त्यामुळं आत्ता तरी किमान महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये सर्व सुरळीत चालू आहे. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.